नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही महिलांचे 1500 रुपये येणे का बंद झाले आहे? मे महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाचा हप्ता अडकणार याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्या खात्यात अजून 1500 रुपये आले नाहीत? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केला आहे आणि हजारो महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. ओके, आता फक्त त्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत ज्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे आणि ज्या खरोखर पात्र आहेत. जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा आधार लिंक बँक खाते नसेल तर पुढचा हप्ता थेट बंद होऊ शकतो. ब्लॉक मनी. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की अपात्र महिलांना आता लाभ मिळणार नाही. मग नेमकं कोण पात्र आहे, कोणाचा हप्ता बंद झाला आणि अजूनही पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट. 28 जून 2024 रोजी महाराष्ट्रात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा फायदा राज्यातील लाखो महिलांना झाला आहे. पण आता सरकारने यामध्ये काही मोठे बदल केले आहेत. रुपये 1500 बंद का झाले? ई-KYC अपडेट. मित्रांनो, अनेकांच्या मनात प्रश्न आहे की पैसे मिळणे का बंद झाले? तर याचे मुख्य कारण आहे अपात्र महिलांचा गैरफायदा आणि ई-KYC. योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिला अपात्र असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने खरं तर गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच हा लाभ पोहोचावा यासाठी ई-KYC करणे अनिवार्य केले होते. या ई-KYCची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत होती, जी आता संपली आहे. ज्या महिलांनी ही प्रोसेस पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांची माहिती अपूर्ण आहे त्यांचा मे महिन्याचा हप्ता आता थांबवण्यात आला आहे. योजनेसाठी नेमके पात्र कोण? पात्रतेचे निकष. चला तर मग जाणून घेऊया की या योजनेसाठी नेमक्या कोणत्या महिला पात्र आहेत. 1. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे. 2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. 3. कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. 4. वयाची अट. महिलेचे वय 21 वर्षे पूर्ण असावे आणि 65 वर्षांच्या आत असावे. 5. उत्पन्न मर्यादा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे. 6. सर्वात महत्त्वाचे, लाभार्थी महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे आणि ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. सध्याची आकडेवारी आणि मे महिन्याचा हप्ता. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या ई-KYC नंतर तब्बल 1,89,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर 54 लाख महिला लाभार्थी ठरल्या आहेत. ज्या महिलांनी आपली माहिती वेळेत दुरुस्त केली आहे आणि ई-KYC पूर्ण केले आहे त्यांच्याच खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. तुम्हाला या योजनेबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही सरकारच्या ladkibahin.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि गरजू महिलांसोबत नक्की शेअर करा. अशाच शासकीय योजनांच्या नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.